केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी आवश्यक खासदारांचा कोटा पूर्ण करण्यासाठीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे प्रयत्न केले जात आहेत असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला। मात्र फोडाफोडीच्या या प्रयत्नांमुळे फडणवीस, अमित शहा आणि मोदींचा मुखवटा गळून पडतोय। त्यांची राजकारणाच्या इतिहासात अतिशय वाईट नोंद होतीये अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। जोपर्यंत खासदार फुटत नाहीत, पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत, तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार नाही। आणि हे मंत्रिपद प्रफुल्ल पटेल यांना हवं आहे। प्रफुल्ल पटेल यांना सांगण्यात आलेलं आहे, जो केंद्रामध्ये मंत्रिपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा, आणि त्यासाठी तुम्ही किमान पवार साहेबांच्या गटाचे 6 ते 7 खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा 6वा किंवा हे 7 हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळेल। कळलं? त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही आहे, देशाला काहीच उपयोग नाही आहे। हा नीच आणि निर्लज्जपणा आहे। झालं ना, तुम्ही EVMच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना, जिंकलात तुम्ही, तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही, तुमची हवस भागत नाही। याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतो आहे? देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा। अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का? तुमच्यासुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत, लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी। तेव्हा तुम्ही काय करणार? या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार आहे। या देशाचे वाट लावणारे लोक, या लोकशाहीची वाट लावणारे लोक, या महाराष्ट्राची वाट लावणारे लोक, म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।